चला फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता असं तुम्हाला इथे क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, ओके. तर तुम्हाला पाठीमागं काँग्रेसची एक्सपर्ट कमिटी याच्याबद्दल मी डिस्कस केलं होतं. उद्दिष्टांचा ठराव याच्याबद्दल पण आपण डिस्कशन घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो भाग नव्हता तो विचारलाय उद्दिष्टांचा ठराव आणि प्रिॲम्बल यांचं जे कनेक्शन आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. पहिलं विधान आहे भारत स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असेल. दुसरं आहे कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिलं जाणार नाही. स्वतंत्र भारताची सगळी सत्ता अधिकार जनतेकडून प्राप्त होतील. भारताच्या सगळ्या जनतेला कायद्यापुढील समता दिली जाईल. बघा काय क्वेश्चन आपल्याला विचारलंय की कोणता भाग नव्हता म्हटलंय. विशिष्ट वर्गासाठी खास स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक हे होतं, बरोबर. सत्ता अधिकार जनतेकडून हेही होतं, समता हेही होतं. विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण जे म्हटलंय नाही तर ते उद्दिष्टांच्या ठरावामध्ये नव्हतं, बरोबर. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. सोपा म्हणजे कसं आपण हे सगळं आधी डिस्कस केलंय म्हणून आपल्याला हे सोपं वाटतंय. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला तर उद्दिष्टांच्या ठरावाबद्दल तुम्हाला खूप सारे क्वेश्चन विचारलेत आणि इझी लेवलचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या आर्टिकल 25 मध्ये समाविष्ट आहेत. क्वेश्चन आहे तुम्हाला मूलभूत हक्क टॉपिक मधून. आर्टिकल जे आहेत मूलभूत हक्क टॉपिक मधले आपल्या देशातील नागरिकांना असणारे हक्क आणि परकीयांना असणारे हक्क जे वर्गीकरण तुम्हाला माहित पाहिजे. फक्त आपल्या नागरिकांना असणारे आणि परकीयांना प्लस आपल्या नागरिकांना असणारे, त्याच्यामध्ये मित्र देशाचे परकीय शत्रू देशाचे परकीय दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. पहिलं सेंटेन्स आहे सतत विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य, धर्माचे पालन करण्याचा हक्क, धर्माचे आचरण करण्याचा हक्क, धर्मांतर करण्याचा सुस्पष्ट हक्क. किती सोपे क्वेश्चन आहेत बघा. बरोबर विचारले आपल्याला, बरोबर. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे सतत विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य 25 मध्ये समाविष्ट आहे. धर्माचं पालन पूजा करण्याचा हक्क समाविष्ट आहे. धर्माचं आचरण करण्याचा हक्क समाविष्ट आहे. पण धर्मांतर करण्याचा सुस्पष्ट नाहीये, बरोबर. ओके, क्लिअर. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आलं अ, ब आणि क आले. तिन्ही प्रश्न इझी लेवलचे होते. इथं एक्स्ट्रा काही आपल्याला म्हणजे व्हॅल्यू ऍडिशनल असं काही आयोगानं विचारलेलं नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. ठीक आहे. संविधान समितीच्या समित्या होत्या प्राथमिक आणि दुय्यम पण होत्या, लक्षात घ्या. जोड्या लावामध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता हे कंटेंट जे आहे ना सगळं कंटेंट कॉमन आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये संविधान सभेबद्दल पाठीमागे मी तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन दिली होती. संविधान सभा, त्याच्यानंतर त्याचे मेंबर्स असतील, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणून काम केलं वगैरे वगैरे. संविधान सभेची कामं तुम्हाला विचारली जातील, बरोबर. संघटनामध्ये तुम्हाला संविधान सभेच्या कामाचे 5 टप्पे विचारले जाऊ शकतात, समित्या विचारल्या जाऊ शकतात. घटनाक्रम पण लक्षात ठेवा. घटनाक्रम जो आहे 6 डिसेंबर 1946 पासून 6 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर, 22 जानेवारी, 22 जुलै, 15 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 16 जुलै, 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 50 पर्यंतची टाइमलाईन तुम्हाला विचारली जाते. ठीक आहे. तर इथं जर आपण बघितलं तर टोटल किती समित्या होत्या. टोटल 22 समित्या होत्या, लक्षात घ्या. टोटल 22 समित्या होत्या. ओके. याच्यापैकी जर आपण बघितलं तर 8 समित्या ज्या होत्या ना तर या 8 समित्या प्रमुख होत्या आणि इतर उपसमित्या होत्या. याच्यामध्ये तुम्हाला 8 समित्या प्रमुख समित्या वगैरे असं वर्गीकरण तर नाहीत विचारणार. मसुदा समिती, केंद्रीय ऊर्जा समिती, केंद्रीय घटना समिती, प्रांतिक घटना समिती असेल, प्रक्रिया समितीचे नियम असतील. त्याच्यानंतर तुम्हाला जवाहरलाल नेहरू विचारले ना. जवाहरलाल नेहरू केंद्रीय ऊर्जा समितीचे अध्यक्ष होते, लक्षात घ्या. राज्य समितीचे पण अध्यक्ष होते. राज्यांशी वाटाघाटी करण्याची जी समिती आहे त्याचे पण अध्यक्ष होते. आता इथं तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामधून जर आपण बघितलं 24 नंबरचा क्वेश्चन तर आपला आन्सर काय येईल बघा. आपला आन्सर असेल दुसरा ऑप्शन केंद्रीय अधिकार समिती. ठीक आहे. युनियन पॉवर्स कमिटी जी आहे ना
त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. सुकाणू समिती आपण एलिमिनेट करू शकतो. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. ओके. मूलभूत हक्क अल्पसंख्याक याच्यावरती क्वेश्चन विचारलाय, वल्लभभाई पटेल होते. ओके. प्रांतीय संविधान समिती ऑब्लिक प्रांतीय घटना समिती, इथं पण वल्लभभाई पटेल होते. ओके, लक्षात आलं. मग इथं केंद्रीय अधिकार दिले, काही ठिकाणी केंद्रीय घटना पण देतात. सॉरी, क्लिअर. आणि अजून एक समिती आहे राज्य समिती, ध्वज तदर्थ समिती आहे, सभा समिती, भाषा समिती वगैरे भरपूर समित्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताच्या राज्यघटनेनुसार नागरिकाचे डॅश डॅश जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणत्याच परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही. सेकंड आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे सगळ्या प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीद्वारे हिरावून घेतले जाऊ शकते. थर्ड आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतले जाऊ शकते. ठीक आहे. 25 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन खूप साधा सोपा सरळ विचारलाय, पण तुम्हाला सेंटेन्स व्यवस्थित वाचायचं. बघा, जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य आपल्याला माहित आहे आर्टिकल 21. ओके, इथे काय म्हटलंय? कोणत्या हिरावून घेता येणार नाही. असं असतं का? हिरावून घेतलं जाऊ शकतं ना, बरोबर. सगळ्या प्रकारच्या आणीबाणीच्या काळात, सगळ्या प्रकारच्या आहे का? व्यवस्थित क्वेश्चन वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्या प्रकारच्या नाही. कोणत्या प्रकारच्या आणीबाणीच्या काळामध्ये मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता इथे जर आपण बघितलं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ना, मी तुम्हाला वारंवार बोलते की आयोग तुम्हाला कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारते. ठीक आहे. मी तुम्हाला याच्या आधी पण बोलले की आयोग तुम्हाला कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारत आहे. मग इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? आर्टिकल 21 काय घोषित करतं की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. आणि हा जो अधिकार आहे, हा अधिकार नागरिक आणि गैर नागरिक, बरोबर, जसं मी तुम्हाला परदेशी म्हटलं त्याच्यामध्ये पण मित्र आणि शत्रू दोन्ही लक्षात ठेवा. म्हणजे काय माहिती का? कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेनुसारच एखाद्या व्यक्तीला त्याचे जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके. मनेका गांधी प्रकरण लक्षात ठेवा, 1978. यसीनं काय केलं? 1978 मनेका गांधी प्रकरणामध्ये आर्टिकल 21 चा काय केला? व्यापक अर्थ लावला. आणि गोपालन खटला जो होता, गोपालन प्रकरण जे होतं, तिथला स्वतःचा निर्णय रद्द केला. हे पण तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कायद्याद्वारे हिरावून घेतला जाऊ शकतो. ओके, लक्षात आलं. असा निर्णय त्या कायद्याने विहित केलेली प्रक्रिया जर वाजवी, उचित आणि न्यायसंगत असेल तर. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये तुम्हाला काय देऊ शकतात माहितीये? कायद्याची योग्य प्रक्रिया. ठीक आहे. ओके, लक्षात आलं. अमेरिकन अभिव्यक्ती आर्टिकल 21 अंतर्गत प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं, संरक्षण केवळ अनियंत्रित कार्यकारी कारवाईपासून नाही तर अनियंत्रित विधायी कारवाईपासून देखील उपलब्ध असलं पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर. अशा प्रकारे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहित पाहिजे, कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा, प्रांतिक संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होते? प्रांतिक संविधान सभेत भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी कोण समाविष्ट होते? पहिलं सेंटेन्स आहे प्रांतिक विधानसभामधून 292 सदस्य, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 आणि रियासतीतून 93. प्रांतिक विधानसभामधून 294, त्याच्यानंतर मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 आणि रियासतीकडून 91. ठीक आहे. ब्रिटिश प्रांतांचे 291 सदस्य, मुख्य आयुक्ताकडून 3 आणि रियासतींकडून 95. ब्रिटिश प्रांताचे 292 सदस्य,
मुख्य आयुक्तांकडून 5 आणि रियासतींकडून 92. ठीक आहे, तर असा हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. सोपा क्वेश्चन आहे. संविधान सभा, घटना समिती हे सगळं मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलेलं आहे. म्हणजे हे सगळं कंटेंट काही जुनं नाहीये आपल्यासाठी. याच्या आधी पण आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. फक्त इथं काय करतात माहिती का, क्वेश्चन थोडा लेंदी बनवतात. ओके, तर इथं जर बघितलं तर तुम्हाला ब्रिटिश प्रांताचे 292, इथं 291 दिले. बरोबर, ब्रिटिश प्रांताचे एवढे सदस्य नाही. ठीक आहे, प्रांतिक विधानसभा 292 बरोबर आहे. मुख्य आयुक्त 4 आणि रियासतींकडून 93. ठीक आहे, ओके, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, पहिला ऑप्शन. डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. इथं काहीही तुम्हाला कॉन्सेप्ट वगैरे आयोगाने विचारलेल्या नाही. त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही म्हटलंय. पहिलं सेंटेन्स आहे भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख. जसं मी तुम्हाला टाइमलाईन सांगितली होती की नाही, 26 नोव्हेंबर 1949 आहे. 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात नोंदवलेली सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची तत्वे सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेतलेली आहेत. हाही क्वेश्चन सोपा आहे, क्वेश्चन अवघड नाहीये, लक्षात घ्या. फक्त आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथं हे सगळं माहित असलं पाहिजे. ठीक आहे, ओके. चला, तर 28 नंबरचा क्वेश्चन आन्सर काय येईल बघा. अंमलबजावणीची डेट आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे का, नाही ना, चुकलंय ना, 26 नोव्हेंबर म्हटलंय. कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कॉमन क्वेश्चन आहे. धर्मनिरपेक्ष शब्द बरोबर आहे. 42वी घटना दुरुस्ती 76 ला झाली, हेही बरोबर आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची तत्व रशियाच्या घटनेवरून घेतलीत. उसनवारी म्हणतो आपण, उसनवारी मधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. तर राज्यघटना आपली अंमलात कधी आणली त्याची डेट तुम्हाला इथं माहित पाहिजे. कॉमन कंटेंट आहे, कॉमन कंटेंट मधून सगळ्यांनाच उत्तर येतात, लक्षात घ्या. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. 26 नोव्हेंबर 1949 काय झालं, 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान सभेने काही कलम अंमलात आणलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ओके. हा, संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली वगैरे वगैरे असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, केंद्र राज्य संबंधासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेचे सगळे अधिकार वैधानिक, कार्यकारी, आर्थिक आणि न्यायालयीन केंद्र आणि राज्यामध्ये विभागून दिलेले आहेत. सगळे अधिकार म्हटलंय बघा, विचार करा, न्यायालयीन पण. भारतीय राज्यघटनेने केंद्राला आणि राज्यांना दिलेल्या वैधानिक अधिकारांचा क्षेत्रीय विस्तार स्पष्ट केलेला आहे. कायदेशीर अर्थाने ना संसद सार्वभौम आहे ना राज्य विधिमंडळ सार्वभौम आहे असं म्हणता येईल. 27 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिला इथं. क्वेश्चन थोडासा लेंदी आहे. याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय काय बघा, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. ठीक आहे, मी न्यायालयीनला राऊंड केलंय. सगळे अधिकार राज्यामध्ये विभागलेले आहेत का? कॉन्स्टिट्यूशन आपलं सगळ्या पॉवर डिवाइड करतं का? नाही करत. बरोबर, नाही करत, लक्षात घ्या. केंद्र राज्य संबंध टॉपिक खूप मोठा आहे. नंतर सेकंड सेंटेन्स बघा, वैधानिक, इथं दिलंय तुम्हाला केंद्राने केंद्राला आणि राज्यांना दिलेल्या वैधानिक अधिकारांचा क्षेत्रीय विस्तार स्पष्ट केलेला आहे, बरोबर आहे. इथं कायदेशीर अर्थानं जर तुम्ही बघितलं तर ना संसद सार्वभौम आहे ना राज्य विधिमंडळ सार्वभौम आहे. ठीक आहे, ओके. तर 2 सेंटेन्स बरोबर आहे, पहिलं विधान चुकीचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आपलं उत्तर काय आलं, 27 नंबरचा क्वेश्चन आपलं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. केंद्र राज्य संबंध आणि संसद हे 2 टॉपिक जे आहेत ना, हे 2 टॉपिक थोडेसे किचकट आहेत. किचकट म्हणण्यापेक्षा रिव्हिजन जर नसेल तर काय होतं, आपल्याला इथं उत्तर येत नाहीत. लक्षात आलं, ओके, क्लिअर. सेंटर स्टेट रिलेशन म्हणतो आपण याला. तसं काय इंग्लिश मध्ये सांगायची गरज नाही, प्रत्येक विद्यार्थ्यांचा IQ तेवढा चांगला असतो, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला डबल सांगत नाही. ऐका, आता केंद्र राज्य संबंध जे आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला विधिमंडळ संबंध,
प्रशासकीय संबंध आणि वित्तीय संबंध, 3 भागामध्ये तुम्हाला हा टॉपिक अभ्यासावा लागतो. ठीक आहे. विधिमंडळ संबंध जर तुम्ही बघितला तर आर्टिकल 245 ते 255 याच्यामध्ये प्रादेशिक व्याप्ती, विधिमंडळ विषयाचं वितरण असेल, राज्य कायद्यावर केंद्राचं नियंत्रण असेल. आर्थिक मध्ये तुम्हाला 268 ते 293 आणि बाकी मग तुम्हाला केंद्र राज्य संबंधामधला कल विचारला जातो. पंची आयोगावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आणि आता इथं तुम्हाला सगळे अधिकार म्हटले तर सगळे अधिकार काही विभागलेले नसतात, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. हा, कारण राज्य विधिमंडळ बघा, प्रादेशिक व्याप्तीचा जर मुद्दा तुम्ही बघितला ना, संसद जी असते ना, संसदेला भारताच्या संपूर्ण किंवा कोणत्याही भागासाठी कायदा करण्याचा, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे भारताच्या प्रदेशामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेश, सध्याच्या काळामध्ये असं समाविष्ट असलेले कोणतेही क्षेत्र आणि राज्य विधिमंडळ काही पूर्ण भारतासाठी कायदा बनवू शकतं का? नाही बनवू शकत. बरोबर, लक्षात आलं. त्याच्यामुळे 3 मुद्दे अभ्यासा: विधिमंडळ संबंध, प्रशासकीय संबंध आणि वित्तीय संबंध. नेक्स्ट बघा, धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे कसलं राज्य? एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल असं काय आहे का? नाही. कोणत्याच धर्मावर आधारलेलं नसेल, विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल. 2 सेंटेन्स मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. धर्माच्या विरोधी नसेल, धर्मानुकूल असतं. चला, काय येईल उत्तर बघा. क्वेश्चन दिसताना तर सोपा दिसतोय पण कन्फ्युजन होतोय ऑप्शन मध्ये. खाली ऑप्शन दिलेत की, त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका. बरोबर, अति घाई संकटात नाही. धर्मानुकूल असेल का? धर्मानुकूल असेल का? धर्मनिरपेक्ष म्हटलंय बघा. धर्मनिरपेक्ष म्हणल्यावर धर्मानुकूल कसं असेल? नसेल. कोणत्याच धर्मावर नसेल आधारित, विशिष्ट धर्माशी त्यांची निष्ठा नसेल, धर्माच्या विरोधी पण नसेल. बरोबर, म्हणजे उत्तर आलं क, ड आणि ई. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती निर्देशक तत्वे जोडली गेली? समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, पर्यावरण, वन आणि वन्यजीवनाचं संरक्षण, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन. ठीक आहे. ओके, 30 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तर तुम्हाला विचारलाय बघा. मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. सगळं आपल्याला माहित असतं. ठीक आहे. फक्त आर्टिकल मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. समान न्याय, मोफत कायदेशीर, कालच आपण बघितलं तर बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, बरोबर आहे. बरोबर आहे. पर्यावरण, वन आणि वन्यजीवनाचं संरक्षण, बरोबर आहे का? बरोबर आहे. ठीक आहे. अ, ब आणि क लक्षात आलं. 42व्या घटना दुरुस्तीनं म्हटलंय. कुटीर उद्योगांना प्रोत्साहन हे 42व्या घटना दुरुस्तीनं नाही. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. संसदेचे द्वितीय सभागृह म्हणून पुढीलपैकी कोणते कार्य करण्याची जबाबदारी राज्यसभेवरती असते? ठीक आहे. एखाद्या महत्वाच्या निर्णयावर पुनर्विचार, राज्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व, घाई गडबडीने कायदे निर्मिती टाळणे, राज्यांना समान प्रतिनिधित्व मिळवून देणे. ठीक आहे. बघा, संसदेचा द्वितीय सभागृह म्हणून जबाबदारी आपल्याला इथं विचारलेली आहे. तर क्वेश्चन सोपं आहे. फक्त कसं असतं, क्वेश्चनची लँग्वेज, जसं मी तुम्हाला वारंवार सांगते की करतात काय माहिती का, फक्त लँग्वेज जी असते ना, ती लँग्वेज तुम्ही व्यवस्थित जर वाचली तर तुम्हाला इथं काहीच अडचण येत नाही. ठीक आहे. ओके, खाली पुन्हा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. फक्त अ आणि क बरोबर, दुसरा ऑप्शन आहे ब आणि ड बरोबर, तिसरा ऑप्शन आहे अ, ब, क बरोबर आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे सगळेच बरोबर. ठीक आहे. ओके, काय येईल उत्तर बघा. पुनर्विचार करणं हे काम असतं का? असतं. बरोबर आहे. पुनर्विचार करणं. ठीक आहे. हक्कांचं, राज्याच्या हक्कांचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी राज्यसभेवरती नसते, लक्षात घ्या. घाई गडबडीने कायदे निर्मिती टाळणं, म्हणजे लोकसभेमध्ये पास झालेलं जे काम असतं त्याच्यावरती पुन्हा विचार करायचा, जरी त्यांच्या मताला फायनल इम्पॉर्टन्स नसलं तरी सुद्धा, म्हणजे घाई गडबडीने कायदे निर्मिती टाळायची. ओके, समान प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं काम पण त्यांचं नसतं, म्हणजे उत्तर काय आहे अ आणि क बरोबर. ठीक आहे. म्हणजे लोकसभेच्या तुलनेत जर राज्यसभेचे अधिकार तुम्ही बघितले तर तुम्हाला इथं उत्तर पटकन मिळून जाईल. लक्षात घ्या, इलिमिनेशन मेथड वगैरे असल्या काही भानगडीत पडू नका, त्याच्यासाठी खूप जास्त अभ्यास लागतो.
तरच आपण इलिमिनेशन करू शकतो. अदरवाईज मी तुम्हाला सांगेल की नाही या शब्दावरून हा शब्द इलिमिनेट करा, तर ते अभ्यास केल्यानंतरच त्या गोष्टी पॉसिबल होतात. भारताच्या महालेखापरीक्षकाला कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप टाळून स्वतंत्रपणे काम करता यावे यासाठी संविधानात कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत. भारताच्या महालेखापरीक्षकावरती प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो, लक्षात घ्या. त्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी महाभियोग प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. आहे का आपल्या संविधानामध्ये त्यांच्यासाठी महाभियोग प्रक्रिया? निवृत्तीनंतर ते इतर शासकीय पदासाठी अपात्र असतात. ते थेट राष्ट्रपतींना उत्तरदायी असतात. लेखापरीक्षणाच्या कामात मदत करण्यासाठी त्यांना हुशार आणि निपक्ष सनदी लेखापाल उपलब्ध करून दिले जातात. 32 नंबरचा क्वेश्चन, यांच्याबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आपलं उत्तर काय आहे बघा इथं. पहिलं बरोबर आहे, महाभियोग प्रक्रिया. शासकीय पदासाठी अपात्र असतात, हे सगळ्यात महत्वाचं असतं. राष्ट्रपतींना उत्तरदायी असतात. शेवटचं सेंटेन्स चुकीचं आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे उत्तर आलं फक्त अ, ब आणि क बरोबर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. आर्टिकल वगैरे मी रिपीट केलेले आहेत अगोदरच. असे क्वेश्चन ना तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून विचारले जातात, जीके म्हणून विचारले जातात. मुंबई शेरीफ, त्यांचा कार्यकाळ. इंदू साहनी, सुनील गावस्कर, किरण शांताराम, डॉक्टर विजयपत सिंगानिया. आता मुंबई शेरीफ हे पद काय असतं, कशासाठी असतं, याच्याबद्दल तुम्हाला शक्यतो तर क्वेश्चन येणार नाही, शक्यतो तर म्हणते, तरी पण तुम्ही पुस्तकामधून वाचून घ्या. पण जीके टाईप असा एखादा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो जनरल नॉलेज म्हणून. तर याच्यामध्ये तुम्हाला माहितच पाहिजे बघा मुंबईचे शेरीफ कोणते शेरीफ होते कोणत्या काळामध्ये. ओके, आता याचं उत्तर, ह्या क्वेश्चनचं उत्तर तर आहे दुसरा ऑप्शन. डॉक्टर इंदू साहनी 2008 मध्ये होत्या, सुनील गावस्कर 1995, किरण शांताराम 2002 आणि विजयपत सिंगानिया 2006. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पुढील विधानांचा अभ्यास करा. अंदाज समितीमध्ये लोकसभेतील सगळे पक्ष आणि गटांचे त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असते. लोकलेखा समितीला अंदाज समितीची जुळी बहीण समजण्यात येते. ही समिती सार्वजनिक विनिमयावर लक्ष ठेवण्याचे काम करते. याच्याबद्दल मात्र मी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं देते, कारण का माहितीये, अंदाज समिती असेल किंवा लोकलेखा समिती असेल, याच्याबद्दल थोडीशी डीप इन्फॉर्मेशन आपल्याला असायलाच पाहिजे. क्लिअर. बघा आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ना जर आपण बघितलं तर एक समिती आहे जी अर्थसंकल्पीय अंदाजाचं परीक्षण करते, सार्वजनिक खर्चातील अर्थव्यवस्था सुचवते. अशा समितीला आपण काय म्हणतो, अंदाज समिती म्हणतो, बरोबर. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर घटनेमधली ही एक आर्थिक समिती आहे. संसदीय समित्यांपैकी एक आहे. स्थायी समिती आहे का, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. समितीचा उद्देश तर मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे इथं या समितीचा जो थोडक्यात इन्फॉर्मेशनचा भाग आहे तो एक्झाम मध्ये विचारला जातो. म्हणजे समितीचं स्थापना वर्ष काय होतं, 1921 आणि स्वातंत्र्योत्तर 1950, अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारसीवर. ठीक आहे. सदस्य किती होते बघा, 30. ओके. सदस्यांची निवडणूक इथं एकल हस्तांतरणीय मताद्वारे प्रतिनिधित्वासह लोकसभेद्वारे. लक्षात घ्या. मुदत किती असते, 1 वर्ष कार्यालयाची मुदत. अध्यक्ष कोण असतात, सभापती सदस्यांमधून नियुक्ती करतात. ठीक आहे, ओके. आणि सत्ताधारी पक्षाकडूनच नेहमी असते, लक्षात घ्या. कार्य काय असतं, संसदेमध्ये सादर केलेला जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये समाविष्ट जे अंदाज आहे त्याचं परीक्षण करणं आणि सार्वजनिक खर्चातील अर्थव्यवस्था सुचवणं. 30 सदस्य आहेत. सगळे सदस्य लोकसभेमधून म्हणजे कनिष्ठ सभागृहातून घेतले जातात. म्हणजे राज्यसभेतून कोणतेही प्रतिनिधी नाही. लक्षात घ्या. सुरुवातीला 25 होते, आता 30 आहेत, हेही लक्षात ठेवा. निवडीची पद्धत मी तुम्हाला सांगितले, अध्यक्ष सांगितले, समितीची कार्य पण मी तुम्हाला सांगितलेली आहेत. समितीच्या मर्यादा पण लक्षात ठेवा. म्हणजे अर्थसंकल्पीय अंदाजाचं परीक्षण करण्याची शक्ती निरपेक्ष नाही, हे जर तुम्हाला सेंटेन्स आलं तर तुम्हाला माहित पाहिजे. संसदेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कुठलाच अधिकार समितीला नाही. समितीने केलेल्या सगळ्या शिफारसी सल्लागार स्वरूपाच्या आहेत, बंधनकारक नसतात संसदेवरती. एका वर्षामध्ये समिती सगळी मंत्रालये विभाग त्यांचं बजेट तपासत नाही. लक्षात घ्या. काही विभाग निवडते, त्यांचं बजेट तपासायचं असतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला मग या क्वेश्चनचा आन्सर काय आला आपलं बघा. 35 नंबरचा क्वेश्चन. 35 नंबरचा क्वेश्चन आन्सर आहे 3.
संख्येच्या प्रमाणात लोकलेखा समितीला अंदाज समितीची जुळी बहीण समजतात, कारण का ही समिती सार्वजनिक विनिमयावर लक्ष ठेवायचं काम करते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संसदेच्या कोणत्या कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं? मुंबई पुनर्रचना कायदा 1960, गुजरात पुनर्रचना कायदा 1960, महाराष्ट्र पुनर्रचना कायदा 1960. ठीक आहे. तर भारतीय संसदेच्या कोणत्या कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले? सोपा क्वेश्चन आहे. मुंबई पुनर्रचना कायदा 1960. आता नवीन ट्रेंड जर बघितला ना तुम्ही, हे जे कायदे आहेत ना, फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला मुंबई पुनर्रचना कायदा दिलाय. ओके, या कायद्याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारतात की या कायद्याला बॉम्बे पुनर्रचना कायदा म्हटलं गेलं. मुंबई राज्याचे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यामध्ये विभाजन करण्याच्या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात आला होता. लक्षात आलं? कोणत्या वर्षी कायदा संमत झाला वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसं की राज्य पुनर्रचना कायदा 1956 वरती क्वेश्चन असतात, तसेच क्वेश्चन आयोग निरनिराळ्या कायद्यावरती विचारत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्यांनी विधान परिषदेचं गठन करायचं ठरवल्यास सदस्य संख्येविषयी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? जर विधान परिषदेचं गठन करायचं ठरवलं तर सदस्य संख्येची कोणती तरतूद आहे? जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 असावी किंवा 40 पेक्षा कमी नसावी. हाही क्वेश्चन सोपा आहे, अवघड काहीच नाहीये, कारण का वारंवार विचारलेला आहे. ठीक आहे. अ आणि ब दोन्ही एकाच वेळी लागू होतात. ओके, दोन्ही पैकी एक वगैरे असं नाही, दोन्ही एकाच वेळी लागू होतात. चला पुढचा क्वेश्चन बघा. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्यांच्या अंमलबजावणीविषयी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते? ओके, यशवंतराव चव्हाण, मरोतराव कन्नमवार, पी.के. सावंत, वसंतराव नाईक. पंचायत राजचा जो भाग आहे ना, क्वेश्चन कमी असतात पण आपल्याला 2 मार्क 1 मार्क सुद्धा महत्वाचा आहे. इथं तुम्हाला बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसींवरती क्वेश्चन विचारलेला आहे. मी आता इथे तुम्हाला जास्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत नाही. या सगळ्या समित्या अभ्यासून घ्या, स्टेटच्या पण आणि सेंटरच्या पण. ठीक आहे. तर बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसींचा अभ्यास करून जर आपण इथं बघितलं तर वसंतराव नाईक, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये म्हटलंय वसंतराव नाईक समिती. तर सांगायचं झालं तर खूप सारे कंटेंट आहे. अशोक मेहता समिती आहे, गाडगीळ समिती आहे, वसंतराव नाईक समिती आहे, ओके, काळे समिती आहे. ज्या महत्वाच्या शिफारसी आहेत त्या रिवाइज करून घ्या. महाराष्ट्रात राज्य वित्त आयोगाची स्थापना कधी झाली? म्हणजे महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना कधी झाली असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. तर हा क्वेश्चन मला वाटतं आधी पण एक्झाम मध्ये विचारलेला आहे. एक्झॅक्ट डेट माहित नाही मला, पण महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना कधी झाली? तर ही घटनात्मक संस्था आहे, बरोबर. तर इथं राज्य वित्त आयोग घटनात्मक संस्था का घटनात्मक म्हणतो आपण? 93वी घटना दुरुस्ती कायदा 1992 अंतर्गत. ओके, कलम 280 अन्वये केंद्राच्या वित्त आयोगाच्या धर्तीवर 1993 पासून भारतातल्या सगळ्या राज्यामध्ये वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे. ओके, म्हणजे वित्त आयोगाबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन आपल्याला माहित पाहिजे, आर्टिकल वगैरे. तर वित्त आयोग ही कसली संस्था आहे? घटनात्मक संस्था आहे. 73वी घटना दुरुस्ती कायदा लक्षात ठेवा, 280 लक्षात ठेवा. राज्यघटना कलम 243I नुसार राज्य वित्त आयोगाची नियुक्ती राज्यपाल 5 वर्षाच्या कालावधीसाठी करतात आणि इतर सदस्यांची म्हणजे जास्तीत जास्त 4 सदस्यांची पण नियुक्ती करतात. शिफारशींची कारणे, आयोगाची कार्य तुम्हाला माहित पाहिजेत. वित्त आयोग कलम 280 भारताच्या राष्ट्रपतींनी प्रत्येक वेळी वित्त आयोगाची स्थापना करणं आवश्यक आहे. केंद्र राज्यामध्ये मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्या वितरणासाठी NK सिंग यांच्यावरती पण क्वेश्चन आला होता. आणि 2017 मध्ये भारताचे जे राष्ट्रपती होते ना, त्यांनी 15व्या वित्त आयोगाची स्थापना केली होती. 21-22 ते 25-26 शिफारसी वैध असतील. ठीक आहे. ओके, चला. तर आता बोलता बोलताच मी तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे. क्वेश्चनचा आन्सर आहे 40 नंबरचा क्वेश्चन, आन्सर नंबर 4. ठीक आहे, 1994 महाराष्ट्र राज्य वित्त आयोग. कन्फ्युज होऊ नका, कन्फ्युज बिलकुल होऊ नका, लक्षात घ्या. काही ठिकाणी 93 पण देते, पण इथं महाराष्ट्रात 94च लक्षात ठेवा. महाराष्ट्र 1994, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क समितीचे प्रमुख होण्यासाठी कोण पात्र असते, याच्या आधी पण मी घेतलेलं होतं बघा. हा जर क्वेश्चन बघितला ना तुम्ही, महाराष्ट्रामध्ये 1994 मध्ये महाराष्ट्र वित्त आयोग हा अधिनियम संमत करण्यात आला होता, बरोबर. आणि राज्याच्या पहिल्या वित्त आयोगाची नेमणूक 94 ला केली होती. म्हणजे आतापर्यंत किती आयोग नेमले आहेत सांगू शकता मला? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. वित्त आयोग क्रमांक 1 शांताराम घोलप, अध्यक्ष सुरेश प्रभू, मकरंद हिरबारकर. वित्त आयोग क्रमांक 2 श्रीवास्तव, सतीश त्रिपाठी तिसरा. त्याच्यानंतर चौथा आहे JP डांगे, अध्यक्ष. पाचवा 2024 पर्यंत विश्वनाथ गिरिराज. लक्षात घ्या, ठीक आहे. चला 41 नंबरचा क्वेश्चन. मानवी हक्क समिती, मानव हक्क आयोग, बऱ्याच वेळा क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. तर इथं जिल्हा न्यायाधीश हे तुमचं इलिमिनेट होईल. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हटलंय, न्यायाधीश त्यांचं काम करतील ना हो, बरोबर. निवृत्त न्यायाधीश पाहिजेत. कसले पाहिजेत? निवृत्त न्यायाधीश पाहिजेत, ठीक आहे, ओके. केंद्रीय सचिवालयातील अधिकाऱ्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करा. सचिव, सचिवालय यांच्यावरती क्वेश्चन जास्त येत नाहीत, मेन्सला येतात, लक्षात घ्या. तरी पण आपल्याला माहित पाहिजे. उतरता क्रम म्हटलंय तुम्हाला, उतरत्या क्रमाने मांडणी करा. तर याच्यामध्ये बघा 42 नंबरचा क्वेश्चन आहे हा. अतिरिक्त सचिव, ठीक आहे, सहसचिव, उपसचिव आणि अव्वल सचिव, ओके. चला तुम्ही मला मॅडम हे उत्तर कसं सांगितलं? आपल्या याच्यामध्ये केंद्र राज्य संबंध, संसद हे दोन टॉपिक मी तुम्हाला महत्वाचे सांगितले, बरोबर. तर सचिवालयाचा जो रोल असतो ना, तर या सचिवालयाचा रोल फार मोठा असतो, लक्षात घ्या, ठीक आहे, ओके. सचिवालय काय आहे आपल्याला माहित पाहिजे की नाही? केंद्रीय सचिवालय म्हणजे काय? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही आपलं इंडियन पॉलिटीचं पुस्तक काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल. क्लिअर? चला पुढचा क्वेश्चन घ्या. विधान परिषदेबद्दल विधाने विचारात घ्या. कायम सभागृह, 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त, सगळे सदस्य प्रत्यक्ष निवडले जातात, 6 प्रशासकीय विभागातील शिक्षकांमधून 6 निवडले जातात. लक्षात घ्या, प्रत्येक प्रशासकीय विभागामधून निवडला जातो का, असं काही असतं का? सगळेच प्रत्यक्ष असतात का? नसतात. म्हणजे उत्तर आलं अ आणि ब. हे 2 सेंटेन्स बरोबर आहे, हे 2 सेंटेन्स चुकीचे आहे, ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा. राज्य पुनर्रचना आयोग याबाबत खालील विधाने विचारात घ्या. 1953 मध्ये आयोगाची नियुक्ती करण्यात आली. अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली होते. राज्य पुनर्रचना अधिनियम 30 मार्च 1954 ला मंजूर झाला. अधिनियम 1 एप्रिल 1956 रोजी अंमलात आला. मी तुम्हाला बोलले होते की नाही, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो. आता इथं जर आपण बघितलं राज्य पुनर्रचना आयोग, सोपा क्वेश्चन आहे, पण इथं तुम्हाला 2 सेंटेन्स चुकीचे दिलेले आहेत. राज्य पुनर्रचना आयोग 1953 बरोबर आहे, बरोबर आहे. भारताच्या केंद्र सरकारने डिसेंबर 1953 मध्ये राज्याच्या सीमांच्या पुनर्रचनेची शिफारस करण्यासाठी स्थापन केला, ठीक आहे, ओके. हा ऑप्शन जाईल, हा ऑप्शन जाईल. त्याच्यानंतर बघा 55 मध्ये काय झालं? 1955 मध्ये 2 वर्षाच्या अभ्यासानंतर फजल अली, पन्नीकर आणि कुंजरू यांनी अहवाल सादर केला, ठीक आहे. 56 मध्ये काय झालं बघा? नोव्हेंबर 1956 राज्य पुनर्रचना कायदा लागू केला. इथं हे चुकलेलं आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. हे बरोबर आहे. मंजूर कधी झाला, लागू कधी झाला हे आपल्याला माहित पाहिजे. 48 ला कमिशनचा अहवाल प्रकाशित झाला होता. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्यपालाच्या अधिकारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, संस्थगित आणि विसर्जित पण करू शकतात. राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठका स्थगित करू शकतात. राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला
संबोधित करतात. राष्ट्रपतींबद्दल पण असाच क्वेश्चन विचारला जातो. उत्तर काय आहे बघा, बोलावू शकतात, संस्थगित करू शकतात, विसर्जित करू शकतात. ठीक आहे, बैठक पण स्थगित करू शकतात. म्हणजे तिसरं सेंटेन्स सॉरी हे चुकीचं आहे, स्थगित नाहीत करू शकत, हे बरोबर आहे. ठीक आहे, ओके. पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. ठीक आहे. राज्य विधानसभेची बैठक स्थगित करू शकतात का? नाहीत करू शकत. का नाहीत करू शकत? कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. का नाही करू शकत? राज्य विधानसभेची जी बैठक आहे ते का करू शकत नाहीत हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे आन्सर नंबर आपलं अ आणि क, दुसरा ऑप्शन. ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय संविधानाच्या कलम 210 नुसार घटक राज्यातील विधिमंडळाचे कामकाज कोणत्या भाषातून चालवता येते? आर्टिकल 210 नुसार राज्यातील विधिमंडळाचं कामकाज म्हटलंय. ठीक आहे. सेम तुम्हाला असाच क्वेश्चन हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या भाषेसंबंधी पण विचारला जातो. इंग्रजीमध्ये चालवतील का? फक्त इंग्रजीमध्ये नाही, इंग्रजी, हिंदी आणि घटक राज्याची अधिकृत भाषा, वरीलपैकी सर्व, म्हणजे ड ऑप्शन. ओके, क्लिअर. तर आर्टिकल 210 व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं बघूया. पंतप्रधान आणि कार्यकाळ, हाही क्वेश्चन जनरल नॉलेजचा आहे, जीकेचा क्वेश्चन आहे. जस्ट पाठीमागे आपल्याला लिस्ट दिलेल्या असतात कोणत्याही पुस्तकाच्या, तर त्या लिस्ट आपल्याला वाचायच्या असतात. कंटाळा येतो पण वाचायच्या असतात. बघा, पंतप्रधान आणि कार्यकाळ असाच एक क्वेश्चन तुम्हाला युपीएससीच्या अध्यक्षांवरती विचारला होता, PSI 2017 प्रिलियमला. ठीक आहे. मोरारजी देसाई, मनमोहन सिंग, राजीव गांधी, HD देवगौडा. कार्यकाळ दिलाय 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997, 22 मे 2004 ते 26 मे 2014, 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979, HD देवगौडा 31 ऑक्टोबर 84 ते 1989. काही चान्स आहे का इलिमिनेट करायला? काहीच नाही. ठीक आहे, कोणताही चान्स नाहीये इलिमिनेट करायला. त्याच्यामुळे इथं आपल्याला माहीतच असलं पाहिजे. तर इथं जर आपण बघितलं तर 79चा जो टाइम पिरियड होता मोरारजी देसाई, याच्यावरनं उत्तर आलं असतं का? आलं असतं. सगळ्यात जुने पंतप्रधान जर आपण बोललो तर मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ होता 2014 पर्यंत. तसा क्वेश्चन सोपा होता, मोरारजी देसाई, मनमोहन सिंग दिलं असल्यामुळं. ठीक आहे. राजीव गांधींचा टाइम पिरियड होता 31 ऑक्टोबर 84 ते 89, HD देवगौडा होते 96 ते 97. ओके. तर पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, हे सगळे तुम्ही यांच्या लिस्ट ज्या आहेत ना त्या बघून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी कोण असतो? भारताचे सरन्यायाधीश असतात, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव असतात. पहिल्यांदा तर इलिमिनेट काय होईल? सचिव हा ऑप्शन इलिमिनेट होऊन जाईल. ठीक आहे, ओके. महान्यायवादी, महाधिवक्ता, पाठीमागे मी बोलले होते तुम्हाला भारत सरकारचा म्हटलंय महान्यायवादी. जर स्टेट बद्दल विचारलं असतं तर महाधिवक्ता. महान्यायवादी हे जे पद आहे ना, या पदाबद्दल बरेच क्वेश्चन विचारले जातात. सध्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत? के वेणुगोपाल, 15वे महान्यायवादी. ठीक आहे, ओके. तर महान्यायवादी आर्टिकल माहित पाहिजे. 76 आहे का? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, कायदेशीर सल्लागार, सर्वश्रेष्ठ सरकारी वकील. संविधानात तरतूद आहे का? आहे. 76व्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात. भारतीय नागरिकत्व आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असलेली जी व्यक्ती असते तिलाच या पदासाठी पात्र समजलं जातं. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावरती राहते, लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला महान्यायवाद्याबद्दल अजून पॉइंट विचारले जाऊ शकतात की भारतातल्या सगळ्या न्यायालयामध्ये त्यांना युक्तिवाद करण्याचा अधिकार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये संयुक्त बैठकीत मतदानाचा हक्क सोडून भाग घेण्याचा अधिकार आहे. एखाद्या समितीत सदस्य असल्यास त्या बैठकीत भाषण करण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. याच्यावरतीच आयोगाने क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. महाधिवक्त्याप्रमाणे महान्यायवादी हा वकील व्यवसायाचं नेतृत्व करतो. एखाद्या वकिलाविरुद्ध गैरवर्तणूक, भ्रष्टाचार
या आरोपाच्या चौकशी संबंधात महान्यायवादीस माहिती देण्यात येते. ठीक आहे, लक्षात ठेवा. महान्यायवाद्याची प्रमुख कार्य तुम्हाला माहित असलेली पाहिजे. राष्ट्रपतींनी विचारलेल्या कायदेविषयक बाबींवरती भारताला किंवा भारत सरकारला सल्ला द्यायचा, नेमून दिलेली कामं पार पाडायची, केंद्र सरकारतर्फे दिवाणी आणि फौजदारी दावे चालवायचे. हे सगळे कार्य कोणाचे आहेत? महान्यायवाद्याचे आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घ्या. अंदाज समितीची स्थापना अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार झाली. 30 सभासद लोकसभेकडून निवडून दिले जातात. बरोबर आहे का? बघा, पाठीमागच्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन देताना मी सांगितलं होतं. ओके, 30 असतात, हे बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. काटकसर आणि कार्यक्षमता हेही बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार बरोबर आहे. आफ्टर इंडिपेंडन्स उत्तर आलं अ, ब, ख आणि ड. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटलंय? लोकलेखा समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5. अंदाज समितीमध्ये 29 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि परिषदेतून 9. सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20, विधान परिषदेतून 5. आणि पंचायत राज समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5. काय येईल उत्तर बघा? 29 सदस्य असतात ना, विधानसभेतून 20 आणि लोकलेखा समितीमध्ये इथं काय म्हटलंय बघा, 25 सदस्य म्हटलंय. तर इथं अंदाज समिती बरोबर आहे. 29 सदस्य, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 9. म्हणजे आपला आन्सर काय आला? फक्त दुसरा ऑप्शन बरोबर नाही. ठीक आहे, बरोबर नसलेले तुम्हाला विचारले, सॉरी मी चुकून बरोबर बोलले. तर इथं तुम्हाला 9 नसतात, इथं 9 नसतात, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ठीक आहे, म्हणजे इथं आणि इथं अंदाज समिती जी आहे, त्या अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? विधिमंडळाची अंदाज समिती. बघा, कन्फ्युजन का होतं माहिती का? विधिमंडळ म्हटलं की आपण याची म्हणजे काय म्हणू शकतो, आपण इतकी तयारी केलेली नसते. बरोबर, महाराष्ट्र राज्य शासनातील समित्यांची यादी आपण बघून घ्यायला पाहिजे. निरनिराळ्या समित्या आहेत, अंदाज समिती, विधानसभा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लोकलेखा समिती किती असते? सदस्य संख्या 25 असतात, 20 सदस्य विधानसभेमधून, 5 विधान परिषद. उपक्रम समिती आहे, विशेष हक्क समिती आहे, रोजगार हमी योजना समिती आहे, महिलांचे हक्क आणि कल्याण समिती आहे, त्याच्यानंतर आश्वासन समिती आहे. म्हणजे असं नाही की इथं विचारलेलेच तुम्हाला विचारतील, पुढे जाऊन तुम्हाला बाकीचे पण विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला गव्हर्नमेंटचे पीडीएफ मिळतात बघा, वाचलं तर बेस्टच आहे. पुस्तकामध्ये कधी कधी माहिती इतकी नसते, त्याच्यामुळं राज्यसेवा देणारे विद्यार्थी तर गव्हर्नमेंटचे पीडीएफ वाचायला शिका. तुम्हाला असं वाटत असेल काही गरज नाहीये, पण युपीएससीचे विद्यार्थी जे आहेत ना, हे युपीएससीचे विद्यार्थी कायम गव्हर्नमेंटचे पीडीएफ वाचतात. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे महान्यायवाद्यांसंबंधीचा आहे. कोणते विधान बरोबर आहे? 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात, मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत राहतात, संसद ठरवेल त्याप्रमाणे मानधन मिळतं, संसद सदस्याने मिळणारे सगळे विशेषाधिकार, संरक्षण, फायदे त्यांना असतात. बरोबर, सगळे हा शब्द आलेला आहे, थोडस विचार करून आन्सर द्यायला हवंय. बरोबर, सगळे म्हटल्यानंतर येईल का हो? बरोबर, सगळे म्हटलंय. चौथा ऑप्शन बरोबर. मंत्रिमंडळाची मर्जी नाही. बरोबर, तर संसद सदस्याला मिळणारे सगळे विशेषाधिकार, संरक्षण, फायदे त्यांना मिळतात. बघा, पाठीमागचा क्वेश्चन जो होता ना, 50 नंबरचा क्वेश्चन, तर इथं विधिमंडळाचं विचारलंय, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी वारंवार रिपीट करते. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? किती सोपा क्वेश्चन विचारलाय बघा. राज्यपालांकडून होते. बरोबर, आर्टिकल सांगा कमेंट बॉक्स मध्ये.
कोणते योग्यरित्या जुळले नाही? 55 नंबरचा क्वेश्चन. 145 न्यायाधीशांचं वेतन, 143, 141 उलट चालू करा, 141 पासून चालू करा, तर तुम्हाला इथं थोडंसं आयडिया येऊन जाईल. 143, 141 काय, 39 बघा. रीट प्राधिलेख देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार. आदेश भारतातल्या सगळ्या न्यायालयांना लागू, आधी अधिकार देतात, मग ते सगळ्या भारतात लागू आहेत असं सांगितलं जातं. त्याच्यानंतर 43 सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. 145 कलम 145 मध्ये न्यायाधीशांचं वेतन नाही. ठीक आहे, कलम 145 न्यायाधीशांचं वेतन नाही. मग काय आहे कलम 145 मध्ये? भारतीय राज्यघटना कलम 145. न्यायालयाचे नियम आहेत, बरोबर. संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी राष्ट्रपतीच्या मान्यतेने काय करतो? नियम बनवतो. ठीक आहे, ओके. त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे, हा ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. जेव्हा राज्य घटना दुरुस्ती विधेयकावर मंजुरी अथवा नामंजुरीची मोहर लावतात तेव्हा प्रत्यक्षात कोण निर्णय घेतात असं विचारले. विधान परिषद घेते, विधानसभा घेते, राज्यपाल घेतात का मुख्यमंत्री घेतात? विधानसभा घेतात. एकटे मुख्यमंत्री घेत असतात का? नाही, विधानसभा घेतात. 74व्या घटना दुरुस्तीमध्ये कोणती बाब समाविष्ट नाही म्हटलंय? 73वी 74वी घटना दुरुस्ती कॉमन कंटेंट आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही वारंवार असं सांगताय, मी वारंवार का सांगते? फॉर एक्झाम्पल नवीन एखादं कंटेंट विचारलं तर मी तुम्हाला एक्स्ट्रा ऍडिशनल इन्फॉर्मेशन देते. तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला जर माहित असेल तर तुम्हाला पण कंटाळा येईल. तर ग्रामपंचायत 73 मध्ये आहे, 74 मध्ये नाही, बरोबर. ओके, चला फर्स्ट क्वेश्चन आहे आपला इथं. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय जोड्या लावा. जे प्रियांबल आहे किंवा उद्देश पत्रिका आहे ना, तर त्या उद्देश पत्रिकेचं महत्व आपल्याला दिलेलं आहे आणि जे घटना तज्ञ होते, घटनेचा अभ्यास करणारे, तर त्यांचं मत काय होतं ते आपल्याला जोड्या लावायचं. ठीक आहे, त्यांनी काय कथन केलं? के.एम. मुन्शी, पंडित ठाकूरदास भार्गव, अर्नेस्ट बारकर आणि हिदायतुल्ला. ओके. उद्देश पत्रिका संविधानाची आत्मा आहे. उद्देश पत्रिका अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे. उद्देश पत्रिका संविधानाची मुख्य गोष्ट आहे आणि उद्देश पत्रिका ही सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. ओके. बघा याच्यावरती ना क्वेश्चन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेला आहे. बऱ्याच म्हणजे खूप साऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला जोड्या लावायचे क्वेश्चन विचारले जातात. 43 नंबरचा क्वेश्चन आहे हा. आन्सर आहे आपला चौथा ऑप्शन. के.एम. मुन्शी काय म्हणतात की उद्देश पत्रिका ही सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. 2 ऑप्शन फक्त तुमचे इलिमिनेट होतात. ठाकूरदास भार्गव म्हणतात की संविधानाची आत्मा आहे किंवा संविधानाचा आत्मा आहे. अर्नेस्ट बारकर म्हणतात उद्देश पत्रिका संविधानाची मुख्य गोष्ट आहे आणि हिदायतुल्ला म्हणतात की स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे चौथा ऑप्शन आपला बरोबर आहे. आता इथं आपल्याला कोणतीही इलिमिनेशन मेथड वापरता येत नाही. हे जे उद्देश पत्रिकेचे महत्व आहे आणि हे जे कथन आहे ना, हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये भारतातील घटक राज्यांची नावे आणि त्यांचा भौगोलिक विस्तार याच्याबद्दल तरतुदी केलेल्या आहेत? पहिलं परिशिष्ट, चौथं परिशिष्ट, 5वं परिशिष्ट, 7वं परिशिष्ट. ओके. तर मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितलेलं आहे की परिशिष्ट, घटना दुरुस्त्या, आर्टिकल हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. घटक राज्यांची नावे आणि भौगोलिक विस्तार आपल्याला पहिल्या परिशिष्टामध्ये दिसून येतात. ठीक आहे. एकूण परिशिष्ट किती आहेत ते देखील आपल्याला माहित पाहिजे की टोटल परिशिष्ट किती आहेत. तर घटनेमध्ये जी परिशिष्टे आहेत ना, तर या परिशिष्टांवरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला सुरुवातीला परिशिष्ट किती आहेत ते माहित पाहिजे, भाग किती आहेत ते देखील माहित पाहिजे. ठीक आहे. तर व्यवस्थित ऐका. जर तुम्ही भाग बघितले, भागावरती आपण कसं नोट्स काढू शकतो, तर काय करू शकतो आपण, एका बाजूला आपण भाग लिहूया. फॉर एक्झाम्पल भाग पहिला, याच्यामध्ये कोणते कलम आहेत? कलम 1 ते 4 आहेत, संघराज्य आणि त्याचे क्षेत्र. ठीक आहे. भाग दुसरा, कलम 5 ते 11 नागरिकत्व. भाग तिसरा, कलम 12 ते 35 मूलभूत अधिकार. भाग चौथा, कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्वे. अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. तर भाग आणि कलम
हे तर आपल्याला इथपर्यंत माहिती आहे की बाबा हे विचारतात. सेम तसंच परिशिष्टांच्या बाबतीत पण परिशिष्ट 1 जे आहे ना ते आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. परिशिष्ट 2 जे आहे वेतन आणि मानधन. 3 आहे पद आणि पदग्रहण आणि शपथा. चौथं परिशिष्ट आहे राज्यसभेच्या जागांचं वितरण. 5वं परिशिष्ट आहे भारतातील अनुसूचित जाती जमाती. त्याच्यानंतर 6वं परिशिष्ट आहे ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती. 7वं परिशिष्ट आहे केंद्र आणि राज्य सरकारमधील सूची. 8वं परिशिष्ट भाषा. 9वं परिशिष्ट कायद्यांचे अंमलीकरण. 10वं परिशिष्ट पक्षांतर. 11वं पंचायत राज आणि 12 नगरपालिका आणि महानगरपालिका. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संविधानातील भाग 3 मध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? शिक्षणाचा हक्क, सार्वजनिक नोकरीच्या बाबींमध्ये. आताच मी तुम्हाला भाग 3 सांगितलेला आहे. भाग 3 म्हणजे कोणतं? मूलभूत अधिकार. बरोबर. ग्रामपंचायतीचं संघटन, समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. म्हणजे तुम्हाला मूलभूत अधिकार असं न देता त्यांनी काय विचारलं? भाग 3. तर तुम्हाला भाग 3 माहित पाहिजे. भाग 3 मध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? म्हणजे आपल्याला इथं मूलभूत हक्क माहित पाहिजे तर आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर येतं. ठीक आहे. उत्तर काय असेल बघा. इथं तुम्हाला 12 ते 35 आर्टिकल आहेत. बरोबर. शिक्षणाचा हक्क आहे. बरोबर. सार्वजनिक नोकरीच्या बाबींमध्ये समान संधी आहे. समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. 42 नंबरचा क्वेश्चन काय येईल आन्सर बघा. 42 नंबरचा क्वेश्चन अ आणि ब. ओके. भाग 3 मध्ये तुम्हाला शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक नोकरीच्या बाबींमध्ये समान संधी अ आणि ब. मग ग्रामपंचायतीचं संघटन, समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य हे कशामध्ये येतं? हे मूलभूत हक्कामध्ये येत नाही का? मग मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं का? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली? संविधान सभेची पार्श्वभूमी वगैरे मी सगळी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये सांगितलेली आहे. तर इथं 1940 मध्ये काय केलेलं आहे? संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केलेली आहे. ठीक आहे. तेज बहादूर सप्रू समिती असेल किंवा उद्दिष्टांचा ठराव असेल, काँग्रेसची जी कमिटी असेल त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. 40 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विषय 42व्या घटना दुरुस्तीद्वारे 1976 मध्ये राज्य सूचीमधून समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केले? ओके. 42वी घटना दुरुस्ती मिनी कॉन्स्टिट्यूशन, लघु राज्यघटना. पण याच्यानंतर 44व्या राज्यघटनेने बऱ्याच गोष्टी बदलल्या. राज्य सूची, समवर्ती सूची, केंद्र सूची मधले विषय आयोग वारंवार विचारतोय. समवर्ती सूचीमधले विषय म्हणजे असे विषय की ज्याच्यावरती राज्य आणि केंद्र दोघंही कायदा करू शकतात. ठीक आहे. पण ऑब्व्हियसली केंद्राचा कायदा वरचढ ठरतो. तर इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला शिक्षण आणि वजन व मापे हे जे 2 विषय आहेत हे राज्य सूचीमधून समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केलेले आपल्याला दिसून येतात. तुम्हाला एक क्वेश्चन विचारते. विवाह आणि घटस्फोट हा जो विषय आहे हा कोणत्या सूचीमध्ये आहे? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य राहील याची हमी कितव्या घटना दुरुस्तीत देण्यात आलेली आहे? क्वेश्चन खूप चांगला विचारलाय माहिती का. फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलाय. घटना दुरुस्ती विचारले. 40, 42, 23 आणि 44. आता इथं बघा धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य 42व्या घटना दुरुस्तीने हे जे वर्ड्स आहेत ना हे वर्ड्स प्रिॲम्बल मध्ये टाकले गेले. बरोबर. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येईल बघा. 38 नंबरचा क्वेश्चन जर इथं बघितलं तर फक्त ब हे आपलं उत्तर येईल. 23वी घटना दुरुस्ती तर नाहीच येणार. 44वी आपल्याला माहित असते हमी दिली असं म्हटलंय. आणि राहिला प्रश्न 40व्या घटना दुरुस्तीचा. तर 40व्या घटना दुरुस्तीवरती आयोगाने कधी जास्त क्वेश्चन विचारलेले नाहीत. पण आपल्याला 40वी घटना दुरुस्ती पण माहित पाहिजे. म्हणजे शक्यतो तर 44, 42, 24 अशाच घटना दुरुस्त्या विचारतात किंवा 104वी घटना दुरुस्ती. पण जर आपल्याला थोडी क्युरियोसिटी असेल तर आपल्याला माहित पाहिजे काय आहे 40वी घटना दुरुस्ती. याच्यामध्ये तुम्हाला बघा देशातील सगळ्या खनिज पदार्थ, समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या मौल्यवान वस्तू यांच्यावर सरकारची मालकी हक्क मान्य करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं हा आपला ऑप्शन नाही. ठीक आहे. ओके. 41वी तर इथं दिलेली नाहीये. 316व्या कलमामध्ये बदल केला आणि 60 वरून 62 केलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे? ठीक आहे. ओके. म्हणजे हे युटी आहे. ओके. लक्षात आलं.
भारताचा मॅप जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला लक्षात येईल की इथं पहिल्यांदा दिल्ली आणि तमिळनाडू इलिमिनेट होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीला स्वतःचं हायकोर्ट आहे, कुणाबरोबर मर्ज वगैरे नाही, दिल्ली आणि पुदुच्चेरी. ठीक आहे, ओके. तर याचं उत्तर आहे केरळ. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत बोलायचं झालं तर इथं सगळ्यात लहान केंद्रशासित प्रदेश आहे, पण साक्षरतेच्या बाबतीत केरळ नंतर याचा क्रमांक लागतो आणि इथं हायकोर्टाचे अधिकार जे आहेत ना ते लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहेत. बाकी तुम्हाला हायकोर्टाबद्दल क्वेश्चन येऊ शकतात. भारतामध्ये टोटल किती हायकोर्ट आहेत आणि त्यांच्या स्थापना दिनांकानुसार त्यांचा क्रम लावा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे हे युटी आहे. ओके, लक्षात आलं. भारताचा मॅप जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला लक्षात येईल की इथं पहिल्यांदा दिल्ली आणि तमिळनाडू इलिमिनेट होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीला स्वतःचं हायकोर्ट आहे, कुणाबरोबर मर्ज वगैरे नाही, दिल्ली आणि पुदुच्चेरी. ठीक आहे, ओके. तर याचं उत्तर आहे केरळ. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत बोलायचं झालं तर इथं सगळ्यात लहान केंद्रशासित प्रदेश आहे, पण साक्षरतेच्या बाबतीत केरळ नंतर याचा क्रमांक लागतो आणि इथं हायकोर्टाचे अधिकार जे आहेत ना ते लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहेत. बाकी तुम्हाला हायकोर्टाबद्दल क्वेश्चन येऊ शकतात. भारतामध्ये टोटल किती हायकोर्ट आहेत आणि त्यांच्या स्थापना दिनांकानुसार त्यांचा क्रम लावा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमधील कोणत्या अनुच्छेदातील तत्वांची अंमलबजावणी करण्यात आली. काय पाहिजे इथं आपल्याला माहिती, 73वी घटनादुरुस्ती माहित पाहिजे. बरोबर, सगळ्या विद्यार्थ्यांना माहित असते 73वी घटनादुरुस्ती, कारण का 73व्या घटनादुरुस्तीवरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात, जे 1993 ला झालेली आहे. त्याच्यामध्ये पंचायत राज, त्याच्यानंतर ग्रामपंचायत बरखास्त करणे, बरखास्तीनंतर 6 महिन्यापेक्षा कमी काळ असेल तर तिथे निवडणूक घेतली जात नाही, वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला आर्टिकल विचारलेला आहे 39, 42, 40 आणि 43. 37 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येणार, ऑब्विसली 40 येणार. ठीक आहे, 40. ओके. पुढचा क्वेश्चन बघा, राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये भारतातील घटक राज्यांची नावे आणि त्यांचा भौगोलिक विस्तार यांच्याबाबतच्या तरतुदी केलेल्या आहेत असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावाचा. काय दिले बघा आपल्याला, 39A, 40, 44, 50. 40 वरती किती जास्त क्वेश्चन आहेत बघा. तर याचं उत्तर आहे चौथा ऑप्शन. 39A वरनं तुम्ही उत्तर काढू शकत होतात, समान न्याय आणि मोफत कायदेविषयक मदत. ठीक आहे, ओके. किंवा 40 वरून जरी काढलं असतं उत्तर, समान नागरी कायदा, एकच मिनिट थांबा. इथं आर्टिकल 40 वरून जर तुम्ही उत्तर काढायला गेला असतात तर तुमचं उत्तर काय आलं असतं बघा. 44 नंबरचा क्वेश्चन आहे, चौथा ऑप्शन आपण म्हणतोय. किंवा 50 वरून जरी काढलं असतं, कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवणे. ठीक आहे, आर्टिकल 44 समान नागरी कायदा, आर्टिकल 40 ग्रामपंचायतीचं संघटन. तर इथं एकच ऑप्शन आहे, याच्यावरून काढू शकत होतात किंवा याच्यावरून काढू शकत होतात, पण डायरेक्ट आर्टिकल वरती क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदान्वये सरकार नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अंमली पदार्थाच्या खरेदी विक्रीवर प्रतिबंध घालू शकतं. 45 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन खूप चांगला विचारलेला आहे तुम्हाला. आर्टिकल 47. आता इथे हे आर्टिकल 47 नक्की काय आहे ते पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, ओके. कलम 47 काय आहे, काय सांगतं कलम 47. भारताच्या संविधानानुसार जर आपण बघितलं तर नागरिकांचं पोषणमान, राहणीमान, सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्यसंस्थेचं कर्तव्य आहे. बरोबर, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, फक्त काय केले माहिती का त्यांनी, थोडीशी लँग्वेज चेंज करून तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, क्लिअर. तर उत्तर आहे 46. पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत. कलम 74 सगळे क्वेश्चन आर्टिकल वरती आहेत. मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी आहे. 75 मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाल, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन याच्या संबंधी आहे. 76 मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राष्ट्रपतींना उत्तरदायी असेल. क्वेश्चन नंबर 46
उत्तर काय आहे बघा, पहिला ऑप्शन 1 आणि 2 बरोबर आहे. आर्टिकल 76 का आहे, कलम 76 बरोबर आहे का, कलम 76 बरोबर नाहीये, लक्षात घ्या. कलम 76 मध्ये आपल्याला काय मिळतं, चला बघा, कलम 76 मध्ये भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी, लक्षात आलं, भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार याच्याबद्दल आहे कलम 76. तर हे इथं नाहीये, आपले दोन्ही सेंटेन्स हे बरोबर आहे, तिसरं सेंटेन्स चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅग बद्दल. भारताच्या राज्यघटनेत आर्टिकल 148 यांच्या पदाची स्वतंत्र तरतूद आहे. सार्वजनिक कोषाचे संरक्षक असतात, पाठीमागे क्वेश्चन घेतला होता. केंद्र राज्य दोन्ही स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचं नियंत्रण करतात. दोन्ही स्तरावर करतात का फक्त सेंट्रल लेवलला करतात? कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, कार्यकाळ त्यांचा फिक्स असतो का? पहिले 3 विधानं बरोबर आहेत, हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा.